नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्रामस्थांच्या कामासाठी निवडून आलेल्या महिला सरपंचांनाच अखेर लाचेच्या जाळ्यात अडकावे लागले आहे। तारापूरच्या महिला सरपंच संध्या संजय पागधरे यांना तब्बल 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीला डायमेकचा व्यवसाय सुरू करायचा होता। व्यवसायासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे कर्ज प्रकरण दाखल करण्यात आले होते। मात्र कर्ज मंजुरीसाठी तारापूर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक होता। हा दाखला मिळवण्यासाठी तक्रारदार ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता सरपंच संध्या पागधरे यांनी थेट 5,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। काम करायचं असेल तर पैसे द्यावेच लागतील अशा थाटात मागणी झाल्याने तक्रारदार हादरले। मात्र त्यांनी हार न मागता थेट पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे दार ठोठावले। त्यानंतर एसीबीने सापळाराचं संपूर्ण व्यवहाराची पडताळणी केली। पडताळणी सुरुवातीला 5,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचे आणि नंतर तडजोड करत 4,000 रुपये लाच व 1,000 रुपये ग्रामपंचायतीच्या पावतीसाठी मागण्यात आल्याचे स्पष्ट झाले। यानंतर 13 मेला ग्रामपंचायत कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई केली। तक्रारदारांकडून पंचासमक्ष 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच संध्या पागधरे यांना रंगेहात पकडण्यात आले। सरकारी खुर्चीवर बसून जनतेच्या कामासाठी पैसे उकळणाऱ्या सरपंचांना अखेर कायद्यानेच बेड्या ठोकल्या। या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस उप अधीक्षक दादाराम करांडे अधिक तपास करत आहेत। ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश डांगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। गावाचा विकास करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जर जनतेलाच लुटण्याचा धंदा सुरू केला तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा। पण लक्षात ठेवा, लाचेची नोट कितीही लपवली तरी एसीबीच्या सापळ्यातून सुटका नसते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।